तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पहिल्यांदाच आपण एकटं खेळायला चाललो आहे आणि लांब चाललो आहे शिरपूरला. आता ती कुठं आहे मला पण माहीत नाही. आता टू व्हीलर घेऊन आता ही आपली गाडी आहे. ही गाडी घेऊन आपण इथून जतला जायचं आहे आणि तिथून पुढं पहिल्यांदाच आपण बसने प्रवास करायचा आहे खेळायसाठी. बसने जायचं आहे विजापूरला आणि तिथून आपल्याला गाडी येणार आहे टू व्हीलर. मग तिथून आपण शिरपूरसाठी निघायचं आहे. म्हणजे प्रवास भारी होणार आहे आणि भीती तर वाटत होती, कारण का सवय नाही एवढं लांब गेली. कर्नाटक भागातलं काहीच समजत नाही. आपण बोलायला त्यांना कळत नाही आणि त्यांनी काय बोलते ते आपल्याला कळत नाही. त्यामुळं त्या साईडला नको वाटते, पण नाईलाज आहे. क्रिकेट मोठं खेळायचं आहे त्यामुळे सगळीकडं जायला लागणार आहे. सगळा अंदाज घ्यायला लागणार आहे. तर चला जाऊया, कारण का व्हिडिओ सगळं जाताना प्रवास करताना करणं अवघड आहे. कारण का प्रवास लांबचा आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होणार, मग बघताना बी जरा बोरिंग वाटणार. त्यामुळं आपण थोडं शॉर्ट दाखवत जायचं. तर चला जाऊया. तर प्लॅनमध्ये थोडंसं चेंज आहे आणि सीन असा झाला की गाडीत पेट्रोल टाकलं नव्हतं. त्यामुळं पेट्रोल टाकायला शिरडूनला गेलो. इथून 10 किलोमीटर उलटं मागच्या साईडला आणि तेल टाकून आलो आणि येताना मला एवढी थंडी वाजालती आणि सहज बस स्टँडकडे बघितल्यावर पेपर गाडी दिसली. नशिबानं पेपर गाडीला विचारलं की जतला गाडी जाते का? हा ठीक आहे जाते म्हणले. पटकन घरी गेलो, गाडी लावून आता निवांत आलो आहे. आता पेपर गाडीत बसायचं आणि पेपर गाडीतनंच जायचं. ही गाडी आमची, आता ह्यात बसून निघायचं. Okay, let's go. तर आता आले जत स्टँडवर आणि विजापूर बस 8 वाजता आहे. त्यामुळं आता थांबून तर काय उपयोग नाही. आता लवकर जायला लागणार आहे. आता बाहेर आले. आता इथूनच गाडी काहीतरी शोधायची, कारण वडाप काय विजापूरला वडाप जात नाही. म्हणून ट्रॅव्हल्सला किंवा एखाद्या कुठल्या गाडीला हात करूनच इथून गेलं पाहिजे. तेवढंच जरा जतमधनं एका माणसानं गाडीला हात करून दिला, विजापूरला जा म्हणून बसल, आणि गाडीवाल्यानं 10 किलोमीटर पुढं मुचंडीमध्ये आणून उतरवले. आता आणि रस्त्याकडेला विजापूर गाडीची वाट बघत बसली. हे सगळं माणूस स्टॉपलाच थांबवले बरोबर. ह्याला जायचं होतं इथनं लेफ्ट साईडला कुठं तर, पण माणसं ऐकणं त्याला सोड म्हणून त्यानं बी हा म्हटलाय. पुढे गेलं मग ते मला लेफ्टला जायचं, दादा तुम्ही इथंच उतरा. मंगळवेढाच होता, मराठी कळत होतं म्हणून समजलं. जर कन्नड असतं तर काय कळायचं बंद झालं असतं. आता भेटल्या गाडी आणि डायरेक्ट विजापूरमध्ये जाते. इथनं 50 किलोमीटर आता नॉनस्टॉपच जाणार आहे. तर आता विजापूरच्या बस स्टँडवर आलो आहे आम्ही आणि इथं पुढं चौकामध्ये जुन्या बस स्टँडला आलो आहे. नवा बस स्टँड वेगळा आहे, जुनं स्टँड वेगळा आहे. आता इथून पुढचा आमचा प्रवास बसनं होणार आहे. आज स्टँड आहे, इथून चालत जायचं. दशरथ दादा इथं थांबला आहे, आज जाऊन मग त्यासोबत पुढे जायचं आहे. तर आता आम्ही एका बसमधून उतरलो आहे आणि एवढा कंटाळा आला की बस नको वाटायला लागले काय म्हणून आलो. मी प्रवास लय लांबचा झाला भयानक आणि अजून एक बस चेंज करून आम्हाला जायचं आहे पुढं. आणि आता नाश्ता करायला थांबलो इथं दशरथदा ते आणि आम्ही सामान दशरथदा इकडं बाहेर गेले. आता नाश्ता करायचा आणि दुसरी बस पकडून बसायचं. आमची आता पुढची बस दशरथदा ते आम्ही चाललो. आत्ताच मॅच झाले आणि मॅच लगेच होते, त्यामुळे आम्ही बसमधून येताना आम्हाला वाटतच थार आमची न्यायला आलते. तुम्हाला थार दाखवतो. ही लाल थार ही आम्हाला न्यायला आलते. आम्ही पटकन थारमध्ये बसलो आणि लगेच ग्राउंडवर आलो आणि येताच थारमध्ये कपडे बदलले. त्यामुळं ग्राउंडवर जाऊन ग्राउंड बी दाखवता आलं नाही. तुम्हाला पब्लिक दाखवतो. सगळं पब्लिक सगळं खचाखच भरले. 1 नंबर नियोजन असते. आणि दशरथदा बॉलिंग केली आहे. 2 ओव्हरला फक्त 7 रन देऊन 3 विकेटा घेतल्या. आमचं स्पॉन्सर आहेत, ज्याने आमचे टीमला स्पॉन्सरशिप केलेली. त्यांनी MLNचे मुलगा आहेत आणि पब्लिक बाबा. आता आम्हाला रूमवर घेऊन चालले, जाऊन आम्ही रूमवर फ्रेश होणार आहे. या 2 गाड्या आता बसायचं आणि फ्रेश व्हायला जायचं. येताना थार एवढं जोरात पळवली, 120-130 नव्हते. मागं बसलेलो निवांत, पण भीती एवढी वाटत होती की लईच ड्रायव्हर लागला पळवायला. नुसतं भीती गप बसलेलो थारला धरून मागं पदरा बिदरा धडाधड उडत होता, कारण का मॅच होते. कंटिन्यू फोन करायला ते
आणि ग्राउंडवर आलो लगेच कपडे चेंज केले. आता एक कमिटीने नाही आपल्या स्पॉन्सरने दिले ना, स्पॉन्सरने दिलेलं किट आहे. आता घालून मॅच खेळलो आम्ही. मॅच झाली 1 साईडच झाली, 12 ओव्हरची मॅच होते. पण ऑल आऊट 10 ओव्हरमध्ये त्याने अपोजिट टीम पडली 62 वर. ह्या दशरथदानं 3 विकेटा घेतल्या, त्यामुळं सगळं चालूच झालं त्यांच्या विकेटा पडायच्या. आणि आम्ही 1 साईड मॅच 7-8 ओव्हरमध्ये मॅच संपवली. त्यामुळे आता जाणार रूमवर आणि फ्रेश होणार. आता आलो आहे मी हॉटेलवर. आता हॉटेलवर चला, हॉटेल बघा कसलं हायफाय आहे. आता रूमवर गेलो दाखवतो बघा कसले रूम आहे. आता इथं बघायचं आता आमचे रूम कुठले आहे दाखवतो बघा. हा हे हायफाय रूम आहे आमचे. TV आणि गॅलरी आणि आमची थार आली म्हणजे आमच्या स्पॉन्सरची. आणि गाड्या इथं थांबलेत. आता निवांत रेस्ट घ्यायचं, फ्रेश व्हायचं, आंघोळ बिंघोळ करून निवांत फ्रेश व्हायचं. भारी वाटायला निवांत. AC पण आहे आणि पंखा पण आहे. तर आता आवरून आम्ही टाकाटाक फ्रेशमध्ये निवांत बसलो आहे. आता जेवण यायला लागले, जेवण पार्सल यायला लागले. आलं की जेवणार आणि निवांत रेस्ट घेणार. आता या 5 रूम आहेत त्या, इकडं 2, 3, 4, 5, 11 जणात आम्हाला 5 रूम दिलेत. सगळे निवांत पडूनच आहेत. आता भारी वाटायला लागले, गार म्हणजे भारी फिरायला लागला. आणि आमच्या टीममध्ये गुजरातचे 5 ते 6 जण आहेत बघा. अंकित कलके आणि सोबत 4 जण आहेत. आणि आमच्यात आम्ही दशरथदा, मी आणि प्रथमेश राठोड असं आमचं 11 जणांचं स्क्वॉड आहे. आता सगळे जेवायला बसलेत. आपण बी आता आपलं व्हेज आलं की जेवाय. आता ही नॉनव्हेज 30 झालेत, नॉनव्हेजवर बुक्का पाडायला लागलेत. ही नॉनव्हेज खाणार, आम्ही व्हेज खाणार, आमचं व्हेज आलं की. तर आता जेवण झालं आणि जेवायला पनीर मसाला, रोट्या आणि डाळ तडका पोट भरून खाल्ले. आता निवांत झोपायचं आहे. का आता दिवसभर काही काम नाही, करायचं तर काय. TV लावल्या, TV बसलेत, मॅच बघत बसलेत. वेस्ट इंडिज आणि आपली साऊथ आफ्रिका जिकावे म्हणून आम्ही बी सपोर्ट करत बसले. आता मॅच बघत बसायचं निवांत आणि हातून लोळत पडायचं, दुसरं काय नाही. बीजेपी काँग्रेस तर आता बसून लय वैताग आलाय. त्यामुळे जरा 2 जण आम्ही दशरथदा आणि आम्ही जरा जाणार बाहेर आणि जरा फिरून येणार. त्याशिवाय जरा फ्रेश वाटणार नाही. लय कंटाळा आल्यासारखं झाले. आल्यानंतर मॅच बघत बसायचं राहिलेली. पिऊन बघूया. टेस्ट सोडा प्यायचं, जरा फिरायचं आणि रूमवर होतं तसं जाऊन बसायचं. तर आता आलो आम्ही जेवायला मेसला आणि लाईट गेलती. आत्ता लाईट आल्या त्यामुळं व्हिडिओ करायला काय भेटला नाही. आणि इथं आल्यावर लाईट आल्या त्यामुळे लगेच लाईटच्या याच्यात व्हिडिओ केला आहे. आता ह्यो कसा बघा लागला आहे बघायला. टायगर आमच्यातला एक गडी बिहारचा हे मध्ये उभारलाय. जरा लांबनं अंधार पडतो दिसत नाही, बिहारचा आहे. आणि इथं जेवण एवढंच पैसे मिळते की अजून लागलाय हाऊ करायला. तिखट लागल्यामुळं नुसतं वरडायला लागलाय. आमच्या इथं असं नसतं, इथं लेस पैसे असते करून दंगा करायला लागला. हे आमचा दशरथ दादा. आता आम्ही जेवणार आणि इथून जाणार रूमवर. आता आले आमचं व्हेज जेवण आणि आता इथं गप जेवायचं आणि रूमवर निघायचं. आम्ही एकटा साईडला बसली, मागं आमची गँग बसल्या. कनाकन खायला लागले नॉनव्हेज मटन आणि आम्ही व्हेज खायला बोलले. तर आता जेवण करून जरा बाहेर फिरून ते आता आम्ही आले आमच्या रूमकडं आणि आता जाऊन रूममध्ये झोपायचं. आता ही आमची रूम नंबर 107 आहे. आता रूममध्ये जायचं आणि निवांत झोपायचं. तर आजचा व्लॉग हा इथंच थांबूया, कारण एंड करता येत नाही. व्लॉग छोटाच आहे आणि एकच मॅच झाली. उद्या मेन दुसरी मॅच आहे, त्यामुळं आजचा आणि उद्याचा एकातच घालून एकच व्हिडिओ बनवायचा आहे. तर गुड नाईट. आता जाऊन झोप्या आणि सकाळपासून आपण आपला पार्ट सुरू करूया. आता हे सगळे पडले. आता आम्ही दोघंच आहे रूममध्ये, निवांत झोपणार. तर चला गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी आवरून आंघोळ करून आम्ही आज रेडी आहे. असं तोंडाकडे बघून म्हणू नका, पारोस आहे. आंघोळ केले पूर्णपणे, टकाटक आंघोळ केल्या व्हिडिओ बनवा लागलो आहे. नंतर मंचिला खोटं बोलायला लागले, पारोस आहे.
तसं काय नाही, झोप पण चांगलीच झाली आहे. रात्री 11 वाजता झोपलो आणि 10 वाजता उठले, 9:30 वाजता उठले. 10पर्यंत आवरून आपण तयार आहे. आता खाली जायचं, चहा पिऊन यायचं आणि इथं बसायचं येऊन. कारण का मॅच 1 वाजता चालू होईल, 12:30पर्यंत तर आपण इथंच आहे. नाश्ता बिष्टा करून सगळं निवांतच बसायचं दुपारपर्यंत. आणि सगळं आमचा पसारा अवतार बघा रूमवरचा, सगळं पाक विस्कटून टाकले. निवांत नुसतं आल्यापासून नुसतं झोपले. ही आहे इर्टिका. आता तुम्हाला माहीतच असेल, प्रथमेश राठोडनं स्वतः क्रिकेट खेळून क्रिकेटच्या जीवावर मिळवल्या, म्हणजे घेतल्या. एवढं भारी क्रिकेट खेळते, आयकॉन आहे. पुढं चाललाय चालत निवांत. आणि त्याची इर्टिका इथं माग आहे. कमी वयात जास्त स्ट्रगल केला आहे, त्यामुळं गड्यानं आता डायरेक्ट इर्टिकाच घेतल्या. चांगला गेम तर चांगला आहे, आपल्याच वयाचा आहे. फक्त थोडासा फरक आहे आपल्यात आणि त्याच्यात. आपल्याला पण प्रॅक्टिसची अजून गरज आहे. घेणार घ्या, आपण बी 100% घ्यायची गाडी. नाश्ता केलाय पोट भरून. एक दहीवडा, चहा आणि मसाला डोसा, सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केलाय. आता गाडी आपली आल्या, आता जायचं आणि रूममध्ये जाऊन बसायचं. तर आता आमचं स्पॉन्सर आले, पोरं इथं काय काय करायला लागले, सोयी व्यवस्थित आहे का बघायला. आणि त्यांच्या गाड्या बघा, ह्या दोन, त्या दोन, ह्या दोन थार, XUV, फॉर्च्युनर आणि इथे गाडी. स्पॉन्सर एवढं वाटतं एम एल ए इथं, त्यामुळं काय हलक्यात नाही, सगळं वजनात. आणि पूर्णपणे आम्ही इथनं फक्त या मागच्या साईडला रोड आहे, मागच्या साईडला फक्त तेलंगणा आणि आंध्रा बॉर्डर जवळच आहे. एवढ्या आम्ही लांब आले कर्नाटक साईडला. आणि अंकित कलकी आता हे बाहेर चाललेत फिरून यायला, कारण का बसून बसून बोर होते. तेव्हा आता ते बी फिरून येणार, नाश्ता बिष्टा काय तर करून येणार. मी 4जण गेलतो, मी, दशरथा, प्रथमेश राठोड आणि त्यांचं भाऊतेन जाऊन आम्ही आलो. आता निवांत बसवले. तर आता आम्ही आमचं सामान सगळं आवरून तयार आहे. आम्ही किट बीट सगळं केले. किट आता आम्हाला स्पॉन्सरांनी दिलेलं किट सगळे गाठले, सगळं आवरले. दशरथाचं बी इथं आवरून झाले. आता कमिटीचा फोन यायला लागला आहे, स्पॉन्सर तीन सगळे आलेत, खाली गाडी आल्या. आता गाडीत बसायचं आणि ग्राउंडवर जायचं. तुम्हाला तिथे गेल्यावर गर्दी दाखवतो ग्राउंडची. बॅटिंग करायचं येतो नक्की, 50 रन मारायचे येतो. 100% ट्राय करेन 50 मारायला. ग्राउंडवर आले आणि पब्लिक सगळं खचाखच भरले. आणि आमच्यासोबत आहे आमचा ओपनचा आयकॉन प्रथमेश राठोड. प्रथमेश राठोड आमचा आयकॉन. ग्राउंडवर तिथे गेल्यावर गर्दी दाखवतो किती आहे. पब्लिकाने क्रेज बघून असल्या डेंजर फिलिंग यायला लागल्या की बाबा बासच, अंगावर काटा येतो. सगळ्यांनी गाडी घेरलेली आहे, सगळं डेंजर पब्लिक आहे, सगळं पाक भरले. आता जवळ गेल्यावर दाखवतात, साईडला आले, लय भारी वाटायला लागले. सगळ्यात जास्त सट्टा इथं लागतोय शिरपूरमध्ये. तुम्हाला दाखवतो, बाहेर पब्लिक नुसतं पैसेच बंडल ते घेऊन बसलेलं असते, ओपन सट्टा चालू असते. त्यामुळं सगळी गर्दी भरलेली आहे, पूर्ण यात्रा भरल्यासारखं पब्लिक आहे. इथं सट्ट्याचं पैसे चालू आहे, मोजाय खचाखच. ಅವರು ಕೂಡ ಡಾನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಮನೋರಂಜನೆ ನೀಡಲು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೇನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸೆಮಿಫೈನಲ್. माहोल म्हणजे माहोल आहे. क्रिकेटचा क्रेज काय असतोय तिथं आल्यावर कळतंय. स्टेडियममध्ये आल्यासारखं फील व्हायला लागलंय. साईडनं सगळं पब्लिकच पब्लिक आहे. प्रत्येकजण येते, गाव कुठलं भाई, गाव कुठलं. आज गर्दी, प्लेयर लोक मोठी कोण आली की लगेच नुसतं बघते, बघायला पडतात. पोलीस बंदोबस्त पूर्णपणे आहे. आज टॉस झालाय आणि टॉस जिंकून बॉलिंग घेतल्या. पहिला 12 ओव्हरची मॅच आहेत आणि अपोजिट बॅट्समॅन चांगला आहे, त्यामुळे त्यांना लय 70 ते 80 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करेल. पब्लिक एवढं कच्च्या ग्राउंडमध्ये. तर आत्ताच मॅच झाली आणि पहिला आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली. 12 ओव्हरची मॅच होते, त्यामुळं अपोजिट संघाला चेस करायला दिला. आम्ही चेस करायला ठरवलं. अपोजिट संघाला करू दे म्हटलं, स्कोर किती करायचा आहे तो. आणि प्लॅनिंग बॉलिंगच्या हिशोबाने सगळं व्यवस्थित झालं. 12 ओव्हरला त्यांनी फक्त 116 केला आणि 116चा पाठलाग करत आमच्यातल्याने फक्त 2 विकेटा पडल्या. प्रथमेश राठोड वैयक्तिक 50 ते 56 धावा केल्या आणि अजून एक प्लेअर होता आमचा, म्हणजे बाहेरचा होता, नाव माहीत नाही, त्यांनी पण फक्त 49 केली. 1 धावाने 50 राहिली आणि मॅच आम्ही 1 साईड 3 ओव्हर राखून जिंकल्या. 116 आम्ही 9 ओव्हरमध्येच केला, चेस केला. आणि आता मॅच खेळून आता निवांत सगळी आम्ही बसले. आता हे प्रथमेश त्यांनी जाणार, त्यांची उद्या मॅच आहे. आणि आमची बघा आता आमचं कसं होत्या, कारण का बावड्यात पण सेमीफायनल खेळायचे आहे
आणि इथं बी आता फायनलला टीम गेली आहे, त्यामुळं काय करायचं काय समजून झाले तरी विचारायचं, कारण का उद्या एक दिवस थांबायला लागणार, उद्या काय मॅच नाही काय नाही, आणि परवा दिवशी खेळायला लागणार आहे. ग्राउंडमधला व्हिडिओ माहोलचा 10 लास्टला विनिंगचा त्यांनी सगळा व्हिडिओ बनवायचा होता, पण मोबाईल आम्ही गाडीतच ठेवलेला, कारण का तिथं निवडणं रिस्की होतं, त्यामुळे मोबाईल पण लांब ठेवायला होते. म्हणजे सट्टा बिट्टा असतो ना, कारण का काहीतरी मॅनेज होतील प्लेयर असं ह्याव त्याव कारणामुळं मोबाईल आम्हाला गाडीतच ठेवायला लागलेला, त्यामुळं ग्राउंडवरचा व्हिडिओ बनवता आला नाही, पण मॅचच्या आधीच बनवला. कमी डिझेल चालू आहे, म्हणजे आमचा स्पॉन्सर चालू आहे थांबा जावा, त्यामुळं सगळा घोळ झाला आहे की पटकन बाबा त्यांनी सड बदलणार असतील तर इथं प्रथाच तशी आहे, प्रत्येक मॅचला नवीन डायरेक्ट प्लेयर आणतात. आता फायनलला पण आमच्यात अजून ॲड होणार भरपूर चांगलं प्लेयर मुंबई गुजरातचं होणार, पण आता जर आम्हाला जायला सांगितलं तर आम्ही लगेच निघेन, पण लवकर सांगा ना, त्यामुळे घोळ झाला आहे. तर 8 नव्हे पटकन 5 वाजलेत आता निघेन तर लवकर, म्हणजे घरी पोचायला टायमाचं पोचतं आहे घरी. तर कारण का कोल्हापूरला बी अजून खेळायला जायचं आहे, तर इथनं घालवलं तर कोल्हापूरला पण खेळायचं आहे, कारण का त्यांना पण येतो म्हणून सांगून ठेवलं आहे, आणि त्यांना आता प्लेयर ॲडजस्ट करणं बी अवघड होईल. त्यामुळं बघूया आता काय, आता त्यांना जर दोन्हीकडे कुठंतरी एक कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. त्यांनी इथनं जा म्हटली तर जाऊन तिकडं कोल्हापुरात खेळायचं, आणि थांबा म्हटली तर मग त्यासनी फोन लावून सांगितलं पाहिजे काय, तर आता पर्याय नाही शेवटी. तर आता आले हॉटेलला जेवायला, आता इथं जेवणार आणि मग ठरवणार काय करायचं ते. आम्ही दोघं आले, टीम पण सगळी जेवायला लागले. आता जेवून आरती जाणार आणि ठराविक थांबणार, बाकी परत येणार का आणि परवा दिवशी मॅच. तर आत्ता जेवण झाले आणि जेवण आता ग्राउंडकडे झाले, तिथं गाडी आहे, गाडीतून जायचं. आणि हे बघा रोडच्या मध्येच विहीर आहे, आधी नाही काय, आणि पूर्णपणे गाव इथंच आहे, पुढं स्टँड आहे, तरी बी मध्येच विहीर आहे. आणि गुजरातच्या पोरांवर हसाल तो राहता रे, कारण इकडे जेवणला स्पायसी मिळते म्हणून दांगा कारण ते तिखट झालं. आज तर एवढा काजू कुर्मा खाल्ला आहे, छातीत सगळा जाळ लागल्यासारखं झाले, लय घाण तिखट अजून टचका जाईना, भयानक तिखट, डोळ्यातनं पाणी काढलं बाग त्याने. तर खाल्लं कसं तर जरा, आणि आता चालली ग्राउंडकडे आम्ही चालत सगळी पुढे ते काय कमी ना झाली बाबा, छातीत असं जाळ लावल्यासारखं व्हायला लागले दाताडी सगळे. त्याच्या स्पॉन्सरची ओळख करून देतो तुम्हाला. आता हे आमचं स्पॉन्सर आहेत, आणि ही पूर्ण त्यांची फॅमिली आहे एवढी, ही फॅमिली पूर्ण गाव सांभाळते ते एवढे, सगळं गावात ह्यांचं चालतं आहे, सगळा तालुका सांभाळतात. हे त्यांचे वडील आहेत, आणि मागच्या मॅचला सीन असं झालं की वडील फायनल मॅचला ना फायनल मॅचला आजार होते आणि एक्सपायर झालेत, त्यामुळं मॅच बंद केली. ते फायनल 2 वर्ष झाली नाही ना, 2 वर्ष झाली नव्हते, त्यानंतर आत्ताच मॅच घेतल्या, आणि बरोबर यांची टीम फायनलला आता एंट्री केली. 25 म्हणजे मागच्या वर्षीच मागच्या वर्षी एक्सपायर झाले ते, आणि नाही सॉरी 2024ला एक्सपायर झाले ते. मागच्या वेळी मॅच झाली, आणि आता बी टुर्नामेंट अरेंज केल्यावर त्यांची टीम फायनलला आहे. सगळे पूर्णपणे तालुका सांभाळतात एवढे सगळेजण, एकच फॅमिली सगळी एवढी मोठी. तर आता आम्ही आले हॉटेलमध्ये, आणि आलो आज आमचा दुसरा आहे. पहिला जी वेगळी रूम होती आता ती नाही, आता दुसरी आता बाजारपेठमध्ये आणले. आता ही आमचा इकडं वर आहे, इथं रूमावर आहे त्या, आता आज गेल्यावर दाखवतो. पूर्णपणे बरोबर बाजारपेठच्या सेंटरलाच आम्ही आहे. आता इथून चालले वर रूमवर. तर आता रूमवर आली आणि रूम दाखवतोय. 3 बेडचे आहे, आणि पंखा 2 पंखा. इकडं काय सोफासाठी याचा काय उपयोग नाही आम्हाला. आणि हा आमचा AC, फॅन पाहिजे तर फॅन, AC पाहिजे तर AC. आता निवांत फ्रेश व्हायचं आणि पडायचं अंथरुणात. आणि मेन म्हणजे सीन असं झालं आहे की आता डायरेक्ट मॅच आपली परवा दिवशी आहे, त्यामुळं आता येऊ व्लॉग आता एवढं 3 दिवस थांबवणं अवघड आहे. त्या अवघडच म्हणजे आता बघा की आता उद्याने थांबवायला लागणार, परवाने कंटिन्यू करायला लागणार. त्यापेक्षा आजचा व्लॉग इथंच डेंड करूया, वाटलं तर नवीन व्लॉग आपण परवा दिवशी बनवायला सुरू करूया. आता फ्रेश होऊन निवांत रेस्ट घ्यायचे जेवण ते. तर आजचा व्लॉग इथंच संपूया, आपल्या व्लॉगचा करूया इथंच डेंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.